Hello students, today we are going to study some important compounds of elements of S block elements. In that we study 5 compounds with reference to their properties, preparations and uses. First compound we studied that the sodium carbonate means washing soda. The chemical formula of washing soda or sodium carbonate is Na2CO3 10H2O. सोडियम कार्बोनेट म्हणजेच काय, वॉशिंग सोडा किंवा धुण्याचा सोडा ज्याला आपण म्हणतो तेच म्हणजे केमिकल नेम आहे वॉशिंग सोडाचं सोडियम कार्बोनेट. दोन प्रकारचे सोडा वापरतो. एक असतो वॉशिंग सोडा जो डिटर्जंट पावडरमध्ये असतो. याचं यूज ॲज अ डिटर्जंट होतं कारण हा क्लिनिंग एजंट आहे. त्याच्या प्रॉपर्टीज आपण अभ्यासू तेव्हा आपल्याला लक्षात येणार. आणि दुसरा असतो खाण्याचा सोडा जो आपण पफीनेस येण्यासाठी पदार्थांमध्ये टाकत असतो. ओके, नाव वी स्टडी द फर्स्ट कंपाउंड ऑफ एलिमेंट ऑफ S block is the sodium carbonate. Now first we see the preparation of sodium carbonate. Sodium carbonate is chemically prepared by Solvay process. या Solvay processनी सोडियम कार्बोनेटचं केमिकली प्रिपरेशन केलं जातं. यामध्ये पहिल्या स्टेजमध्ये कार्बन डायऑक्साईड हा कॉन्सन्ट्रेटेड सोल्युशन NaClचं आणि यावर पास केला जातो. त्यानंतर sodium carbonate is passed into a concentrated solution of NaCl which is saturated with ammonia. अमोनियानी सॅच्युरेट झालेल्या NaCl सोडियम क्लोराईडच्या सोल्युशनवर कार्बन डायऑक्साईड हा गॅस पास केला जातो. त्यामुळे क्रिस्टलाइज ऑफ सोडियम बायकार्बोनेट सेपरेट ॲज अ रिझल्ट ऑफ द रिॲक्शन. मग जेव्हा सोडियम क्लोराईडच्या सॅच्युरेटेड सोल्युशन अमोनिया गॅसच्या सोबत सॅच्युरेटेड केलेल्या सोल्युशनवर कार्बन डायऑक्साईड गॅस हा पास होतो तेव्हा सोडियम बायकार्बोनेटचे काय मिळतात, क्रिस्टल्स मिळतात. ओके, देन मग सोडियम बायकार्बोनेट हॅज लो सोल्युबिलिटी अँड therefore its crystal precipitate out which are formed as a result of the double decomposition reaction between ammonium bicarbonate and sodium chloride. मग हे फर्स्ट स्टेजमध्ये होतं की फर्स्ट स्टेजमध्ये काय तयार होतं, सोडियम बायकार्बोनेट. या रिॲक्शन्स तुम्हाला पेज नंबर 119 मध्ये दिलेल्या आहे. सॅच्युरेटेड सोल्युशन ऑफ सोडियम क्लोराईड, इन दॅट वी पास द carbon dioxide gas, then we will get the sodium bicarbonate. Then again this sodium bicarbonate ही कसं आहे, लो सोल्युबिलिटी आहे. त्यानंतर म्हणून ते काय फॉर्म करतात, क्रिस्टल्स फॉर्म करतात. मग आता या सोडियम बायकार्बोनेटपासून काय बनवायचं आहे, सोडियम कार्बोनेट. हे सेकंड स्टेजमध्ये बनवलं जातं. इन द सेकंड स्टेज द सेपरेट crystals of sodium bicarbonate are heated to obtain sodium carbonate. मग सेकंड स्टेजमध्ये सोडियम बायकार्बोनेटचे जे क्रिस्टल्स आपल्याला फर्स्ट स्टेजमध्ये मिळाले होते त्यांना हीट केलं जातं. त्यापासून काय वेगळं करण्यासाठी, सोडियम कार्बोनेट. मग आता बघा ह्या रिॲक्शनमध्ये दिलेलं आहे सोडियम बायकार्बोनेटपासून सोडियम बायकार्बोनेटला हीट केलं तर या रिॲक्शनमध्ये तुम्हाला इथे दिसतं सोडियम बायकार्बोनेटला हीट केलं तर त्यापासून सोडियम कार्बोनेट, वॉटर मॉलिक्यूल आणि कार्बन डायऑक्साईड काय होतोय, रिमूव्ह होतोय. इन दिस प्रोसेस द रिकव्हरी ऑफ अमोनिया इज डन बाय द ट्रीटिंग ऑफ सोल्युशन ऑफ NH4Cl ऑब्टेन विथ साल्क लाईम. द बाय प्रॉडक्ट ऑफ दिस रिॲक्शन इज द कॅल्शियम क्लोराईड. मग या सोडियम बायकार्बोनेटमध्ये काही प्रमाण अमोनिया गॅसचं असतं तर त्याला NH4Cl आणि साल्क लाईमसोबत ट्रीट केल्यानंतर आपल्याला प्युअर फॉर्म कशाचा मिळणार, सोडियम बायकार्बोनेटचा. दिस इज द Solvay process. This process is bring in two stage. In first stage
we will get the sodium bicarbonate, and then in second stage when sodium bicarbonate is heated, we will get the sodium carbonate. Okay, this is the preparation of sodium carbonate. Then we will see the properties of sodium carbonate. Sodium carbonate is a white crystalline solid having the formula Na2CO3 10H2O. सोडियम बायकार्बोनेट हे काय व्हाईट क्रिस्टलाइन सॉलिड आहे. व्हाईट क्रिस्टलाइन म्हणजे खडे. त्यानंतर याचा केमिकल फॉर्म्युला Na2CO3 10H2O. इट इज हायली सोल्युबल इन वॉटर. आपल्याला माहिती आहे की वॉशिंग पावडर हे हायली काय होतं, सोल्युबल इन वॉटर. ऑन हिटिंग द dehydrated loses water molecule to from monohydrate. On heating above 370 degree Kelvin temperature, monohydrate further loses water and change into white anhydrous powder called soda ash. याला हीट केल्यानंतर तो काय बनवतो, डिहायड्रेटेड लूज वॉटर आणि काय बनवतो, मोनोहायड्रेट. मग हे मोनोहायड्रेटेड सोडियम बायकार्बोनेटला पुन्हा हीट केल्यानंतर एक प्रकारचं अनहायड्रस पावडर मिळतं आपल्याला, त्याला म्हणतात सोडा ॲश. याची एक आपल्याला केमिकल रिॲक्शन दिलेली आहे की सोडियम कार्बोनेट हा 373 डिग्री केल्विनवर जेव्हा आपण हीट करू तर आपल्याला सर्वात पहिले काय मिळतं, सोडियम मोनोहायड्रेट मिळतं. मग ह्या सोडियम मोनोहायड्रेटला अगेन वेन वी हीटेड more than 370 degree Kelvin, we will get the soda ash. Aqueous solution of sodium carbonate is alkaline because of its hydrolysis by the following reaction. Aqueous solution सोडियम कार्बोनेटचं हे कसं असतं, अल्कलाइन असतं. त्यानंतर म्हणूनच समजा आपल्याला एखाद्या वेळेस प्रॅक्टिकल करताना वगैरे ॲसिडनी जर आपला हात भाजला तर तिथं सोडियम कार्बोनेटचं लिक्विड सोल्युशन लावलं जातं, कारण ॲसिड आणि सोडियम कार्बोनेट हा कसा आहे, अल्कलाइन आहे. मग याचं ॲक्वियस सोल्युशन जर तिथे लावलं तर ॲसिडची रिॲक्शन ही कशी होते, कमी होऊन जाते किंवा न्यूट्रल रिॲक्शन होते तिथे. म्हणून आपल्या हाताची किंवा स्किनची जी जळजळ असते ती थांबते. ओके, त्यानंतर आपण बघूया युजेस ऑफ सोडियम कार्बोनेट. द अल्कलाइन प्रॉपर्टीज गिव्ह सोडियम कार्बोनेट अँड इमल्सिफाइंग इफेक्ट ऑन ग्रीस अँड डर्ट. इट इज यूज्ड ॲज अ क्लिनिंग मटेरियल. याच्या इमल्सिफाइंग इफेक्टमुळे सोडियम कार्बोनेट हा काय असतो, काय म्हणून यूज होतो, क्लिनिंग मटेरियल. इट इज यूज टू मेक द हार्ड वॉटर सॉफ्ट. हार्ड वॉटर सॉफ्ट करण्यासाठी म्हणजे जे खारं पाणी आहे, जड पाणी ज्याला आपण हार्ड वॉटर म्हणतो, त्याला सॉफ्ट करण्यासाठी म्हणजे गोड पाणी, त्याचं जे हार्डनेस आहे पाण्याचं ते कमी करण्यासाठी सुद्धा सोडियम कार्बोनेटचा उपयोग होतो. त्यानंतर इट इज यूज्ड ॲज अ कमर्शियली यूज्ड फॉर द प्रोडक्शन ऑफ सोप अँड कॉस्टिक सोडा. साबण, डिटर्जंट साबण आणि कॉस्टिक सोडा, डिटर्जंट पावडर हे बनवण्यासाठी सुद्धा सोडियम कार्बोनेटचा यूज होतो. इट इज अन इम्पॉर्टंट लॅबोरेटरी रिएजंट. सोडियम कार्बोनेट हा काय एक महत्त्वाचा लॅबोरेटरी रिएजंटसुद्धा आहे. These are the preparation, properties and uses of sodium carbonate. Then we see the next compound, that is sodium hydroxide. That sodium hydroxide is also called as the caustic soda. Now we see the preparation of sodium hydroxide. Sodium hydroxide is commercially obtained by the electrolysis of sodium chloride. Brine solution is subjected to the electrolysis in the Castner cleaner cell. Mercury is used as a cathode and carbon rod is used as a anode. Metallic sodium liberated at the cathode from sodium amalgam. Chlorine gas is evolved at the anode. Sodium हायड्रॉक्साईड त्याचं केमिकल फॉर्म्युला असतो NaOH, हे आपल्याला माहीतच आहे. तर सोडियम हायड्रॉक्साईड हे आपल्याला तयार करायचं असेल, प्रिपरेशन करायचं असेल तर त्यासाठी इलेक्ट्रोलिसिस या प्रोसेसने आपल्याला सोडियम हायड्रॉक्साईड तयार करता येतो. मग जेव्हा इलेक्ट्रोलिसिस म्हणतो तर त्यामध्ये एक काय असतो, कॅथोड असतो आणि एक काय असतो, ॲनोड असतो. मग याच्यामध्ये कॅस्टनर किलर सेलचा उपयोग करून इलेक्ट्रोलिसिसद्वारे आपल्याला सोडियम हायड्रॉक्साईड हे बनवता येतं. यामध्ये मग
मर्क्युरी रॉड हा काय असतो, कॅथोड म्हणून यूज केला जातो अँड कार्बन रॉड इज यूज ॲज द ॲनोड. मग मेटॅलिक सोडियम जे असते ते लिबरेटेड ॲट द कॅथोडमध्ये ते लिबरेट होईल आणि सोडियम अमलगम. त्यानंतर क्लोरीन गॅस इज इव्हॉल्ड ॲट द ॲनोड. यामध्ये कॅथोड रिॲक्शन पण दिलेले आहे आणि ॲनोड रिॲक्शन पण दिलेले आहे. त्याचबरोबर सोडियम हायड्रॉक्साईड इज ऑब्टेन्ड बाय द ट्रीटिंग ऑफ सोडियम अमलगम विथ वॉटर व्हेन हायड्रोजन गॅस इज लिबरेटेड. मग सोडियम अमलगम हे वॉटरसोबत इलेक्ट्रोलिसिस केल्यानंतर हायड्रोजन गॅस काय होतो, रिमूव्ह होतो, मर्क्युरी रिमूव्ह होते आणि आपल्याला कशाचं सोल्युशन मिळते, सोडियम हायड्रॉक्साईडचं. लक्षात आलं. दिस इज द प्रिपरेशन ऑफ sodium hydroxide. How sodium hydroxide is prepared? Sodium hydroxide is prepared by the process of electrolysis in which cell? With the help of Kastner cleaner cell. Which rod is used as a cathode? There mercury rod is used as the cathode while the carbon rod is used as a anode. Okay, now we see the properties of sodium hydroxide. Sodium hydroxide is a white solid having melting point 591 degree Kelvin. सोडियम हायड्रॉक्साईड एक हा काय आहे, व्हाईट सॉलिड आहे, त्याचबरोबर मेल्टिंग पॉईंट 591 डिग्री कॅल्विन आहे. इट इज हायली वॉटर सोल्युबल अँड गिव्ज अ स्ट्रॉंगली अल्कलाइन सोल्युशन. सोडियम हायड्रॉक्साईड हे सुद्धा काय हायली वॉटर सोल्युबल आहे आणि काय होतं ते अल्कलाइन सोल्युशन वॉटरमध्ये डिझॉल्व केल्यानंतर स्ट्रॉंग अल्कलाइन सोल्युशन फॉर्म होतं. द सरफेस ऑफ द सोल्युशन ॲब्झॉर्ब ॲटमॉस्फेरिक कार्बन डायऑक्साईड टू फॉर्म सोडियम कार्बोनेट. तर हा काय करतो, सोडियम हायड्रॉक्साईड सोल्युशन एअरमधला कार्बन डायऑक्साईड एब्झॉर्ब करून घेतो आणि त्यापासून सोडियम कार्बोनेट हे बनवत असतो. त्यानंतर आपण युजेस बघूया सोडियम हायड्रॉक्साईडचे. सोडियम हायड्रॉक्साईड यूज इन द प्युरिफिकेशन ऑफ बॉक्साईट. बॉक्साईट म्हणजे काय, ॲल्युमिनियम ओअर आहे. ॲल्युमिनियम ओअरमधून बॉक्साईट रिमूव्ह करण्यासाठी किंवा प्युरिफाय फॉर्ममध्ये बॉक्साईट फॉर्म करण्यासाठी सोडियम हायड्रॉक्साईडचा यूज होतो. त्याचबरोबर इट इज यूज अ कमर्शियली प्रोडक्शन ऑफ सोप, पेपर, आर्टिफिशियल सिल्क अँड मेनी केमिकल्स. त्याचबरोबर कमर्शियली फॅक्टरीजमध्ये याचा यूज सोप प्रोडक्शनसाठी, केमिकल्स प्रोडक्शनसाठी, त्याचबरोबर आर्टिफिशियल सिल्कच्या प्रोडक्शनसाठी, त्यानंतर पेपर इंडस्ट्रीजमध्ये आपले पेपर्स म्हणजे कागद हा शुभ्र दिसण्यासाठी त्यावर एक रिॲक्शन केली जाते, त्यामध्ये सुद्धा सोडियम हायड्रॉक्साईड यूज होत असतो. त्यानंतर इट इज यूज्ड इन द पेट्रोलियम रिफायनिंग. पेट्रोलियम रिफायनिंगमध्ये सुद्धा सोडियम हायड्रॉक्साईडचा यूज होतो. त्याचबरोबर sodium hydroxide is a important laboratory reagent because very important or so many chemical reactions are carried out in the presence of sodium hydroxide. Okay, thank you. In next video we study the calcium carbonate, the preparation of calcium carbonate, its properties and uses. Okay, thank you.